जालन्यात जुना मोंढा परिसरात 51 रुपयात साडीची ऑफर, दुकानासमोर महिलांची उसळलेली गर्दी, पोलिसांकडून दुकानदाराला समज। आज दिनांक 27 शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना मोंढा परिसरात 51 रुपयात साडी देण्याची आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आल्याने मोठी गर्दी उसळल्याची घटना समोर आली आहे। गर्दीचं योग्य नियोजन न करता ऑफर जाहीर केल्यामुळे पोलिसांनी संबंधित कापड दुकानदाराला समज देत खबरदारीचा इशारा दिला। मिळालेल्या माहितीनुसार जुना मोंढा परिसरातील एका कापड दुकानाने पहिल्या 51 महिलांना फक्त 51 रुपयात साडी अशी ऑफर जाहीर केली होती। ही माहिती वाऱ्यासारखी पसरता सकाळपासूनच महिलांनी दुकानासमोर रांग लावली। काही वेळातच परिसरात मोठी गर्दी झाली, त्यामुळे वाहतूक कोंडीसह गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही नियोजन, टोकन पद्धती किंवा सुरक्षितेची उपाययोजना न केल्याने निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी दुकानदाराला तातडीने समज देत भविष्यात अशा प्रकारच्या ऑफर्स जाहीर करताना प्रशासनाची पूर्व परवानगी व योग्य नियोजन करण्याचा निर्देश दिला। दरम्यान पोलिसांच्या समजीनंतर संबंधित दुकानदाराने सदर ऑफर तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं। या घटनेमुळे आकर्षक ऑफर्स जाहीर करताना सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणं किती महत्त्वाचं आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे। अंदर बात करेंगे उससे दुकान बंद झालेली आहे का आपापल्या घरी जा। ऑफर आज आहे नाही, ऑफर संपलेली आहे, ऑफर संपलेली आहे, आपापल्या घरी जा। गुन्हेगारांना गर्दा करू नका, कोणालाही काही भेटणार नाहीये। दुकान आज बंद राहणार आहे, ऑफर संपलेली आहे। गाड्या काढून घ्या आपापल्या टू व्हीलर, कायदेशीर जुना मोंढा भागामध्ये एक स्वराज होलसेल मिल नावाचं कपड्याचं दुकान आहे। त्यांनी काहीतरी 3 दिवसांकरता एक ऑफर केलेली होती की ज्या ताई खरेदी करता येतील पहिले 51 त्यांना 1151 रुपयाची साडी 51 रुपये देऊ, अशा प्रकारची त्यांनी स्कीम जाहीर केली होती। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती। गर्दी जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी त्यांची टीम तिथे रवाना केली होती आणि तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली होती। त्यांना आपण समज दिलेली आहे की अशा प्रकारे कुठल्याही गर्दी नियंत्रणाच्या उपाय न करता आपण अशी स्कीम जाहीर करणे चुकीचं आहे। त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करता येऊ शकते त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। पण सध्या त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही ही स्कीम बंद करत आहोत, तरी पण आम्ही पुन्हा त्यामध्ये फॉलोअप घेऊन कारवाई करत आहोत।